पुढची बातमी कोकणातून। तळ कोकणातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्यानं शिवरायांचा पुतळा उभारण्यात येतोय। आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला जातोय। ब्रॉन्झ धातूपासून बनवलेला हा पुतळा हजारो वर्ष टिकेल अशी प्रतिक्रिया शिल्पकार अनिल सुतार यांनी दिली आहे। दरम्यान राजकोट किल्ल्यावरील कामाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी पुतळा जो आहे तो उभारण्याच्या कामाला वेग आलेला आहे। आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। मी सध्या राजकोट किल्ल्यावर आहे आणि ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारला जाणार त्या ठिकाणी 3 मीटर उंचीचा जो चौथरा आहे तो उभारला आहे। त्या चौथऱ्यावर मी उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर आपल्याला 3 खांब दिसत आहेत। यापैकी हे 3 खांबामध्ये महाराजांचे 2 पाय आणि शालूचा एक भाग जो आहे त्याला सपोर्ट म्हणून एक खांब, असे एकूण 3 खांब या ठिकाणी काढण्यात आलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। राम सुतार यांचे जे सुपुत्र आहेत आणि या ठिकाणी ते सर्व काम जे आहे ते पाहणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी काही पार्ट जे आहेत ते आलेले आहेत। त्यात हे 3 पार्ट दिसत आहेत। ते 3 पार्ट महाराज एका खडकावर उभे राहून असल्याचा तो पुतळा उभारणार आहेत। त्याचे हे 3 पार्ट जे आहेत त्या ठिकाणी आणलेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे पुतळा उभारणार आहेत ते शिल्पकार अनिल सुतार यांनी असं म्हटलेलं आहे की हजारो वर्ष टिकेल असा मजबूत असा महाराजांचा पुतळा या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आम्ही उभारणार आहोत। मात्र आता जर पाहिलं असेल तर आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।